नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपल्याकडे अशा कटवर्क साड्या ज्या आहेत त्या फॉल बसवण्यासाठी येतात त्यावेळेस काय करायचं, तर बघा तुम्हाला जर साडीला फॉल बसवता येत नसेल, ऑर्गेन्झा सूत असलेली आणि कटवर्क साडी आहे, ही पूर्णपणे याच्यावरती स्पार्कल आहे किंवा बघा टिकल्या वगैरे आहेत, तर या साडीला काय करायचं, अगोदर जिथपर्यंत आपला कट जो आहे, कटवर्क आहे साडीला डिझाईन, तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता तुम्ही आपल्याला काय करायचं आहे, तर कपडा जो आहे साडीचा डबल फोल्ड करायचा आहे। कस्टमरला अगोदरच सांगायचं आहे की मी खालच्या बाजूनी थोडीशी दुमड टीप मारून घेणार आहे, कारण आम्हाला कटवर्क जो आहे तो मला प्लेन करायचा आहे। तर बघा मी कटवर्क जी साडी आहे जिथपर्यंत आपली एक जवळजवळ 25 ते 30 इंचापर्यंत ही साडी जी आहे कटवर्कमध्ये असते, कटवर्क डिझाईन कमी असते तिथपर्यंत आपल्याला ही काय करायची आहे, साडी तर प्लेन करून घ्यायची आहे, लेवलमध्ये करून घ्यायची। त्यासाठी आपल्याला कपडा जो आहे तो डबल फोल्ड करून बघा शिलाई मारून घेतलेली आहे। आणि या कटवर्क साडीला मी बघा साध्या मशीनवरती फॉल लावत आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपला कटवर्क जी डिझाईन आहे आणि साडी जी आहे साईडची, तर ती आपली एकसारखी झालेली आहे। तर या साडीला एकदम सोप्या पद्धतीने फॉल लावण्यासाठी अगोदर अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता फॉल कसा लावायचा आहे तर तुम्ही बघू शकता। तर बघा अगोदर फॉलला इस्त्री केलेला आहे, धुवून घेतलेला आहे आणि आता धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला प्रेस करून काय केलेलं आहे बघा, एक 12 ते 15 इंचाचा आपल्याला कपडा जो आहे साडीचा तो पलीकडे सोडायचा आहे आणि त्याच्या अलीकडून आपल्याला शिलाई मारायची आहे। तर जिथपर्यंत आपली कटवर्क डिझाईन नाही तिथपर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। ही शिलाई तुम्ही 5 नंबरची किंवा आपण जी वापरतो ब्लाऊज शिवायला वगैरे तर ती शिलाईसुद्धा करू शकता। तर मी अगदी लहान शिलाई घेतलेली आहे, अगदी 3ची शिलाई, 3 नंबर शिलाईची टीप आहे बघा आपली या साडीला। तर बघू शकता तुम्ही आता कटवर्क डिझाईन जिथपर्यंत होते आपण तिथपर्यंत आपण शिलाई मारून घेत। आता काय करायचं आहे, कटवर्क डिझाईन जी आहे थोडीशी 1/2 इंच डिझाईन जी आहे ती खाली सोडून द्यायची आहे आणि आपल्याला फॉल जो आहे तो सरळ बसवायचा आहे। असं केल्यामुळं काय होतं, आपण जर कटवर्कवरती जर फॉल बसवला तर काय होईल, जिथं कटवर्क डिझाईन आलेली आहे तिथून खाली गुलाबी कलरचा फॉल दिसेल आणि बाहेरच्या बाजूवरून सुद्धा तो दिसणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कटवर्क डिझाईन जी आहे ती 1/2 इंच खाली सोडून द्यायची आहे आणि त्याच्या थोडासा वरती आपल्याला फॉल बसवायचा आहे। बघू शकता असा फॉल दिसतोय का बघा, ही जी मधली डिझाईनचा त्रिकोण तयार होते तर तिथं आपल्याला फॉल दाखवायचा नाही। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कटवर्क साडीला काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीने फॉल हे करायचं। आपली डिझाईन जी आहे तर ती थोडीशी खाली सोडायची आहे आणि अगदी सरळ रेषेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची। जर आपण ही फॉलच्या मशीनवरती पिको फॉलची जी मशीन असते आपली त्याच्यावरती जर आपण हे फॉल बसवायला गेलो तर आपलं काय होईल, कटवर्क डिझाईन जी आहे त्या आतमध्ये गुंडाळी जाईल। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर साध्याच मशीनवरती या साडीला फॉल बसवून घ्यायचा आहे। तर बघा अगदी 2च मिनिटामध्ये आपलं फॉल लावून सुद्धा झालेला आहे। तर तुमच्या कस्टमरला जर शिलाई आवडत असेल तर तुम्ही या फॉलला वरच्या बाजूने सुद्धा शिलाई मारून देऊ शकता आणि जर शिलाई आवडत नसेल तर या साडीला तुम्हाला हात शिलाई करायची। बघा कटवर्क डिझाईन कशी मी 1/2 इंच ते अर्धा इंच खाली सोडलेली आहे। बघू शकता तुम्ही सरळ बाजूनी आणि उलट बाजूनी सुद्धा आपला फॉल जो आहे एकदम सुंदर असा बसलेला आहे। ऑर्गेन्झा साडी आहे आपली, ऑर्गेन्झा सूत आहे आणि कटवर्क डिझाईन आलेले आहे। बघा आता मी वरच्या बाजूने सुद्धा या साडीला हात शिलाई करून घेतलेली आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। बाय बाय।